हरिभक्तपरायण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ प्रारंभ। गण गण गणात भोती गण गण गणात भोती। गजानन महाराजांचे साष्टांग नमन। अध्याय पहिला प्रारंभ। श्री गणेशाय नम। जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करिता आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती। कापूसाचा पाड किती अग्निपुढे दया घना, म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा। सुरस करवी पदरचना दासगणूच्या मुखाने, मी अज्ञान मंदमती नाही काव्ययुक्त ती। परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे। आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन। मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळा ही चढेगिरी। मोका सभे माझारी, देई व्याख्यान स्खलित। त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि भला, साह्य दासगणूला ग्रंथरचनेस करिया। आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा परेशा, सच्चिदानंदा रमेशा, पाहि माम दीनबंधो। तू सर्वा साक्षी जगदाधारा, तू व्यापक चराचर करता करविता। सर्वेश्वर अवघे काही तूच तू, जग जन आणि जनार्दन। तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण। तूच की रे माय बापा, ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा। तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे। रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली। गोपतेही बनले बली, यमुना तेरी गोकुळात। तुझी कृपा व्हावया जान, नाही धनाचे प्रयोजन। चरणी आता अनन्य तू त्या ते, तू त्या ते साह्य करीशी। ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा। म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको। हे संत चरित्र चर्चावया, साह्य करी पंढरी रावा। माझ्या चित्ती बसुनिया, ग्रंथ कळसा नेई हा। हे भवांतक भवानीवरा, हे निळकंठा गंगाधरा। ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी। तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर। लोखंडासी भांगार परीस करून ठेवीतसे। तुझी कृपा ह्याच परीस, लोखंड मी दास गणुदास। साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको। तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई। लेकरांसाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया। माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूर वासिनी जगन्माता। तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणे। हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मुरडानी। देवी ठेवी तुझा वरद पाणी, दासगणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया। गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्मृती दे। आता शाडिल्य दी ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पराशर। ज्ञान नभी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो। आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा। दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करावा लेखन। गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, तुकाराम देहुकर। हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्रीरामदासा नमन हसो। हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता। दासगणूसी अभय आता, तुमचे असो या संत हो। तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे। दासगणू मी तुमचे तान्हे, कठोर मजविषे होऊ नका। जी का खरी माय असते, तीच बोलाया शिकविते। तुमचे माझे असे नाते, मायलेका परी हो। लेखनी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर।
ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखनी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचवा रसभरीत हिचा आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करोनिया एकाग्र मन निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते ईश्वर परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्नतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पीठ आहे विबुध हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे अमोघ ज्ञानाचे ते बोड गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी त्या ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत आता मल रहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी हीन पर्वणी आली खरी अवतार देशाकारणे अवांतर देशाकारणे जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वान येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकालापासून लागत आले आहे की नारद ध्रुव कयादू कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजांत शत्रू धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनंताचे कल्पतरू जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज ज्याने धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावनिया नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कमाल सूरदास गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई जिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्रशिता झाला विषाते गोरक्ष मच्छिंद्र जालंधर जे का योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती तो नामा नरहरी समती जनीच कान्हो संत चकू चोखा सावता कुरुमदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची नावे इथं न साकल्ले आता देत नुसते सांगतो आचा ग्रंथ भक्त विजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गाईले ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषांचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो एका चांग मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमता मी पाहिला आकोटा संनिध संत भला तोच मागे राहिला त्याचे एका कारण माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडीती तिचा आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाली जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमळ उदया आले ते सार्वभौम वेदिते झाले या स्खलित ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय असाचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पपतीने वाणितो मी ते आता उधारा गजानन चरणी प्रेम धरा इनी तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्र रूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय शेगावचे पोरवासी परमभाग्याचे निश्चयसी मनोनी लादले दयासी गजानन हे संत रत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून ए विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री उनी कार्तिकीच्या
वारीला माझ्या मनी येत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता सांगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण नकळे कोणा लागून, महापुरुष गजानना आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषांचा ठाव ठिकाणा कोणचा, व पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृश्य न लागे की. जीवी ब्राह्मणाचा ठाव ठिकाणा नकळे कोणा लागून, ते ब्राह्मणास पाहून निश्चय त्याचा करणे नसे. जो हा हिरा जेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे बिचारी ही अनन्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भितरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जण श्री समर्थाचे जे का स्थान, त्या सज्जनगडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळैसा नाही बरवा, परी काही तरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातले गाजले, त्याच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपी अवतार, धरून आले महावीर महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरक्ष जन्माला उकिरड्यात कानिफा, गजकरणात चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून, योगाचे अगाध महिमान त्यांची सरी नये कोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी त्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारावया. त्या वेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका. आता एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज, जान शाखा ज्याची मध्यदीन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलांची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्यापत्रावरी रस्त्यावर टाकेल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्रांच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते त्या जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कपडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्ची चिलम हातात जी होती त्याची स्वकृत कुंभाराच्या.